वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते ह्या मार्गदर्शन करणार. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. हाऊस द जोश. जोश जरा वाढवूया. हाऊस द जोश. हाऊस द जोश. हाऊस द जोश. सगळ्यांना जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आजच्या आपल्या या सभेसाठी विचारपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे सगळेच कार्यकर्ते आणि अशा फाईल मध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं नाव येणं हे अतिशय घाणेरडे काम आहे. आपण हे खपवून घेणार नाही. आमच्या देशातल्या मागच्या 14-15 वर्षामध्ये किती महिला गायब झाल्या बरं? दरवेळेस तुम्ही म्हणता काही भाषणामध्ये आकडे सांगतात. हो, सांगणार मी, कारण नुसतं बोलून समजत नाही आपल्याला. अहो, 30 लाखाच्या वर महिला मागच्या 15 वर्षामध्ये गायब झालेल्या आहेत. कुठे गेल्या ते आमच्या माता भगिनी? असा एफस्टीन सारखा काही कार्यक्रम आपल्या पण देशात सुरू आहे का हे आपण विचारायला नको? आणि विचारल्यावर उत्तर देणारे हे नरेंद्र मोदी नाही, हे मौनेंद्र मोदी झालेले आहेत. कुठल्यावर प्रश्नावर ते उत्तरच देत नाहीत. अशी एक परिस्थिती आज आपल्या देशामध्ये निर्माण झाली आहे. आणि चौथा आणि महत्वाचा मुद्दा जो तुम्ही सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे, आपण भारतीय संविधानाला मानणारी लोक आहोत, भारतीय आहोत. भारतीय सरनाम्याला आपण म्हणतो आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम सर्व धर्मनिरपेक्ष गणराज्य घडवण्याचा प्रयत्न करू. सर्वात पहिला शब्द आहे सार्वभौम. सार्वभौम म्हणजे भारतामध्ये काय निर्णय घ्यायचे, आमची परराष्ट्र नीती काय असणार हे आम्ही ठरवणार, कुठल्याही तात्या ट्रम्प ठरवणार नाही. पण हे सुद्धा मोदींनी विकलं आणि आता अमेरिकेला जसं पाहिजे तसं भारत करणार हे त्या अमेरिकेच्या ट्रीटी मध्ये लिहून दिले. आज जरी परिस्थिती असेल तर खरंच आपण सार्वभौम देश आहोत का, हा प्रश्न खरे तर प्रत्येक माणसाने इथे विचारला पाहिजे. आणि म्हणून आमचा आग्रह आहे की सगळी इन्क्वायरी झाली पाहिजे आणि ती होईपर्यंत नरेंद्र मोदींनी काय केलं पाहिजे? नरेंद्र मोदीजींनी राजीनामा दिलाच पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. आणि हीच मागणी घेऊन यानंतरचं हे पुढचं आंदोलन आपण सगळे करणार आहोत. आज एका छोट्याशा हाकेवरती आपण सगळे इथे जमा झाले आहात. साहेब, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून सगळे कार्यकर्ते इथे उपस्थित झाले आहेत. मला नेहमी हे विश्वास वाटतो की या RSS आणि अशा ताकदींना जर कोणी लढत असेल, कोणी त्याला टक्कर देऊ शकत असेल तर ते फक्त आंबेडकरवादी कार्यकर्ते असतील. आणि जेव्हा मी आंबेडकरवादी म्हणते, मी कुठल्या एका समूहाबद्दल म्हणत नाही, मी कुठल्या एका धर्मा किंवा जातीबद्दल म्हणत नाही, पण बाबासाहेबांचा विचार मानणारा, संविधानाचा विचार मानणारा प्रत्येक जातीतला धर्मातला माणूस हा आंबेडकरवादीच आहे. आणि हाच आंबेडकरवादी समूह या मोदीजींना खाली उतरवल्याशिवाय आता राहणार नाही. त्यांनी तोंड उघडायची गरज आहे. शेवटचं सांगते, मोदीजींनी पहिल्या भाषणात सांगितलं होतं, तुम्हाला आठवतं का बघा? काय म्हटले होते? मैं तो फकीर आदमी हूँ, मैं झोला लेके आया हूँ और झोला लेके जाऊंगा. अरे बाबा, झोला लेके नाही, तू झोल करून जाणार आहेस आणि झोलर माणूस तू आहेस. झुमले तर संपले. आता मोठे मोठे जे झोल केलेत ना तुम्ही, हे देशापुढे येत आहे आणि ते यायचे नाहीत. आज सकाळपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे की एप्स्टीन फाईलला दाबण्यासाठी हा नवीन युद्धाचा प्रयोग करत आहेत. हे जे काही अमेरिके, इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे, हे कुठेतरी एप्स्टीनला दाबण्याचा प्रयत्न आहे, असे एक षडयंत्र रचलं जाते असं मी नाही, सोशल मीडियावरती चर्चा आहे. त्यामुळे या सगळ्या लोकांनी हे समजून घ्यायची गरज आहे. आणि त्यांच्यापेक्षा जास्त समजून घ्यायची गरज आहे हे त्यांचे जे सगळे बगलबच्चे आहेत ना, जे फेसबुक आणि इंटरनेटवर नको त्या गोष्टी बोलतात, नको त्या शिव्या देतात आणि फालतूची गोष्टी करतात. अरे, तुमच्या घरी पण आई बहिणी आहेत की नाही? तुम्ही पण या भारत देशाच्या आहात की नाही? तुमच्या नेत्यांना जाऊन जरा प्रश्न विचारा की साहेब नक्की चाललंय काय? आम्ही नाही विचारत, जरा भाजपवाले तुम्ही तरी जाऊन विचारा. पण तेही विचारायला कोणी पुढे धजावत नाही. ही शोकांतिका आहे. असो, आपण काय लढायचे थांबत नाही भाऊ. तेव्हाही आंबेडकर होते आणि आताही आंबेडकर आहेत, हे लक्षात ठेवा. बाबासाहेब लढले नसते तर ही उत्कर्ष आज कुठल्या तरी महारवाड्यामध्ये भीक मागत बसली असती. बाबासाहेब होते म्हणून तो लढा लढला आणि आज बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण हा लढा